का काय गडबड आहे म्हणलं हो काची ना झाला आता घरी म्हणे चला म्हणे अर्जंट बोलावं म्हणे कंदिलाबाजी इथं काय बा आता काय तू रजा दुपारची गोष्ट हा आज दुपारची गोष्ट खादोडे आक्रमण करणार आहे तू अजून कायच्यातच काही नाही आपलं हा गावात अजून वार्ता नाही फैलली काहीच नाही मग आता मंगळवारची गोष्ट आहे ते मंगळवारी आहे का नाही आपली इथं हमला करणार आहे ते हो मग आतापासून काय गडबड करायला लागते मग का त्या दिवशी करता का तुम्ही वक्तात मी हा हो म्हणजे ताण लागली की ईर खोंदाची का अरे म्हणलं आपल्याला प्लॅन बनवा लागणार त्याचा पुऱ्या गावकऱ्याचं सहकार्य घ्यायला लागन तर हे सक्सेस होईल नाही तर मग सर म्हणलं पाणीपत होईल ना आपल्याला का काय तुम्ही इथं पुरी वार्ता फैलून द्या लवकर हे पा काशीनाथ तू झुंबर गिंबरले पकड हाताशी तिथं मारत्याच्या घरापाशी बसेल आहे ते त्याला सांग जरा असं आहे म्हणा बा शिवलालने मारासाठी येऊ राहिला म्हणा खादोडे यावेळेस रामपूरले म्हणजे जलवा दाखवासाठी म्हणून म्हणलं आपल्याला बा सतर्क राहावं लागते असं तसं द्या ना फैलून वार्ता चांगली त्याचं काय मोठं भार म्हणतर आहे आता गेलं की बस देतो फैलू बरं काय सांगायचं नेमकं सांगायचं काय त्याच्यासाठी बोलावलं की बा तुम्ही काय सांगायचं कसं करायची वार्ता कशी पसरवायची गावकऱ्याचा सपोर्ट कसा भेटत आता तुम्ही एकच करायचं बा शिवलालले कसं मारायला येणार आहे बा हो धुलिवंदनच्या दिवशी हे खादोड्यानं चॅलेंज दिलेलं आहे रामपूरले की बा रामपुरात येऊन शिवलालले रंगरंगोटी करून मारझोड करून जाणार आहो कारण की मागचा पुढचा पुरा बदला काळासाठी खादोडे रामपूरवर आक्रमण करणार आहे हो ती बी सांगून सवरून ते ना बा धमकी दिली दुपारी आम्हाला फोन आलता आणि मी आता गाव सोडून चाललो हो अशी तू वार्ता पसरो गावात नाही हो आता शिवलाल भाऊ मी बबनराव आम्हाला मारायला येऊ राहिले बा आम्ही आता गाव सोडून चाललो असं तुम्ही म्हणा म्हणजे मग लोक म्हणून करून सोडायचं बा आपलं गाव मग त्याला म्हणा बा काय करता लोकांचं सहकार्य असलं तर पा हो ते आता आमच्या मागच लागला बरं 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 आलं लक्षात आलं ते काय सांगायचं तर म्हणजे मग शिवलालले बा सुरक्षा द्या या दृष्टीनं मग सगळ्यांना एकी करायची नाही का असंच ना तसं आहे मग ते सरपंच गिरपंच हे ते याच्या कानावर टाकायचं शांताराम भाऊची इथं घेऊन यायचे सगळे सरपंच देवीदास हे ते बा असं असं शिवलालवर संकट आलेलं आहे आणि त्याला आता कसं वाचवायचं बा मग आपलं पुढचं सुरू मग समजलं ना आता समजलं आता काही विषयच नाही राहिला बस आता फक्त म्हणजे शिवलाल भाऊले रंग लागला नाही पाहिजे एवढं आपल्याला टार्गेट आहे आणि त्याची बिलकुल आपल्याला म्हणजे त्याचं काय करायचं ते आपण मीटिंगमध्ये ठरू ना काय करायचं कसं करायचं हो ते नंतरची गोष्ट आहे पहिले वार्ता तर फैला तुम्ही आता जा आता तुम्ही मा घरी बरोबर घेऊन ये सगळ्या ओके अरे जा काशीनाथ भाऊचा मोठा घोरच आहे नाही का म्हणा अरे थांब ना म्हणा अजून अजून टाईम आहे ना का धुई मातीले अरे काय हो काशीनाथ भाऊ काय गडबड आहे ते काय म्हणते पोट्ट देतो ना उद्या मामाचीच जा लागते आपल्या रे आता इथे घेऊन काय फायदा आहे का दुकानातली आपण मस्त तिकडे घेऊ ना मोठी हे लंबी मोठी लगायची हाय गईच नाही अरे कशा काय म्हणलं कुठे चाललं मामाची कुठं काय काय मेवण्याची चालला का होळीले उद्या काय सांगता राहायचे तुम्हाला काय जात नाही तर काय इथं मरता का रामपुरात राहून मग आमचं आम्हाला मग शिवलाल भाऊ मी बबनराव आमच्यावर किती आता आपत आली तर याच्यावर तर नीत आपताच असते हो काय आपत आली इकडे आणा जरा अलीकडे ये रे भाऊ ये इकडे काय काय गडबड काय आपत आली तुमच्यावर अरे हे लेका खादोड्या नसतं मागा लागला नाही शिवलाल भाऊच्या ना हो ना आमच्या गायला फाशी हो ना ते खादोडे ते हटेले ते काय येऊ राहिले बा आपल्या याच्या दिवशी धुलिवंदनच्या माराले शिवलाल भाऊले धमकी दिली त्यानं म्हणे रामपुरात येऊन तुम्हाला मारणार आहो म्हणजे तिघाले बी आता शिवलाल भाऊ तर कठीणच काम आहे म्हणा आम्ही तर आता बस निर्णयच घेतला बा सासरवाडीला चाललं जायचं जाय तिकडे कुठं बसता इथे थांबून शिवलाल भाऊ म्हणजे नाही म्हणते मी थांबतो म्हणते जे होईन ते पाहून घेईन म्हणते मी मला जाऊ द्या बा आपण काय करावं काय म्हणजे हॉटेल म्हणजे काय समजून करायला स्वतःले काय काय म्हणते खादोडे ते त्याचं काय केलं तुम्ही काय केलं त्याचं अरे ते काय तुम्हाला सांगून फायदा नाही ते हरभरा प्रकरण त्याची चिरडी त्याची तुम्हाला तिघाल तिथे येऊन नाही मारित नावाचा नाही म्हणे मग काय तर त्याच्या पुढे आपलं टिकावं लागते का गावाले आपले माहित नाही का कोण कोणाच्या मागे येते आजकाल असं आहे ना कोणी मेलं तर कोणी पाहत नाही उठून असं कसं हो काय रे आम्ही काय गावाले काय तुम्हाला मारू देणार आहो का ते काय इथे येऊन मारा म्हणजे लय दाखवून राहिला ते रामपुरात येऊन धस मारू राहिला ते पण आता तुम्ही काय करू शकता सांगा बा तुम्ही शिवलाल भोले संरक्षण द्यावा हो त्याला लय मारणार आहे म्हणजे आमचं तर नंतर आहे शिवलाल भोले संरक्षण लय आवश्यक आहे मग आता इतकं त्याच्या अंगावर येऊन राहिला शिवलाल भाऊच्या मग आम्ही काय असे हात बाजूला बसणार आहोत का त्या हॉटेलच्या पुढे तू काहीच काळजी करू नको आता तिथे भोलटच करतो मी चला बरं सरपंचाला सांगतो आपल्या गावात येऊन मारून राहिला म्हणते होळीच्या दिवशी कोणत्या धुलिवंदनच्या दिवशी चला तिकडे चला भेटायला चला मग आता तेवढं तुम्ही करसान तर कसं आहे मोठं संकट येऊन राहिलं शिवलाल भाऊवर आमच्यावर अरे आम्ही आहो ना बघ गावाला काय कामे असते तर गाव करे ते राव नाही करे ये बरं काय घेऊन येतं तू बघ त्याचं काय ते काय म्हणे मग तुम्हाला काय मारतो बरे का आता काय चॅलेंज म्हणजे आता शिवलाल भाऊले म्हणून आम्हाला मारतो म्हणे बस एवढं म्हणे ती धुलिवंदनच्या दिवशीच बरोबर ये ना बरं तू गावात ये ना बरं सांगतो तुला हो त्याला काय वाटत राहिलं हो चल बरं चला दिवस बोल भेटू आपण शांतारा भाऊ येते बरोबर लाईन लावतो मी त्याच्या चला तर मारते चल मारतो म्हणते रंग लावतो नाही का हो ना मी झाबऱ्या गिबऱ्या सगळ्या पोट्ट्याले तयार करतो रस्त्याच्या आडवाच उभा राहत त्याच्या ये म्हणतो कसं काय गावात येतं तुझं पाहू ते काय तर चला बोल देत बोल टच करू हो ना आता बातम्यावर पाहिलं ना म्या मग काय तिसरं युद्ध होते काय सांगा मग हमले चालू आहे एकमेकावर मग काय इस्राईल हे ते दळाल टाकू राहिला म्हणते ना मग तुम्हाला माहित नाही का इकडे आका तुम्ही राजे हो इकडे गावावर एवढं मोठं संकट आलं हमला होणार आहे म्हणजे तुम्ही राजे इकडे बसली हो
आता काय बोला तिथं तू नाही का हो ना युद्ध कुठं चालू हमला इथं होते म्हणते काय तुम्ही अरे तुम्हाला माहित तरी आहे का आपल्या देशात चालू आहे का युद्ध आता देशात राहू द्या आपल्या गावाचा पारा पण तुम्ही इथल्या देशाचा विचार नका करू आहे ना तिकडे बसलेले तुम्ही इथल्या गावाचा विचार करा मग आपल्या गावावर हमला उराला ना सांगा आता कोण आला बा. अरे कोण करून कोण राहिलं हे तर सांग. अरे आता यायला कशाला विचारा तुम्ही काय तर मग गाव सोडून बोलून राहिले होते ते मग इतके धाकी पडलेले आहे तो एवढे धाकी पडले का कोण होय ते हमला करणार कोण होय कोण हे खादोड्यान हटेले मग त्या दोघांना आम्हाला धमकी दिली ती काय सांगाले दुपारी फोन केला ते ना आम्ही हरभरा सोंगायला होतो शांताराम भाऊजी तिथं 5 वाजता गंजी लावली त्याचा आला फोन म्हणे तुम्ही धुई मातीच्या दिवशी थांबा म्हणे रामपुरा तुम्हाला तिथे येऊन मारतोय म्हणे रंगरंगोटी करून बिलकुल ओकेच करून जातो म्हणे आता ते आता आमचं जरासं ते भिनसलं होतं ना हरभऱ्यात ते तुम्हाला माहित आहे मस्त आहे ना मग असं आहे तुम्ही का नाही नसती इचुकाटे करता आणि मग आपत आली की लढत पडत पळता आता सासऱ्याच्या घरी पाहून काही होणार आहे का फालतुराच्या बोलायला लावता जाऊ द्या मग आता काय त्याचं काय म्हणून आलं म्हणजे रामपुराची मारतो म्हणून तुम्हाला धुईमध्ये दिवशी कामच काढतो म्हणे तुमच्या तिघाचं हो शिवलाले संरक्षण द्या म्हणते मी तुमच्या गावाले जर शहाण असेल तर वाचवा म्हणे फक्त तुम्ही सर गाव जरी आळवा आलातले का म्हणे सोडत नाही म्हणे यावेळेस शिवलाले लय धमकी देऊन राहिला ते हटेले म्हणजे पुरं गाव आळवा आलं तर अबे का म्हणा मुका बसणं म्हणा बाबू तू तिथं वाटते तसं नाही ना तुम्हाला माहिती आहे का ते मग गुंडा आहे ते मग फालतू मारा जरा ते संघ आणते ते लोक मग आपण काय 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 बांगड्या घातल्या का चला बरं ते शांताराम भाऊजीत जाऊन त्याच्यावर आता काही ना काही निर्णय घ्या लागो. ते शिवलाले आवाज द्या बरं हो ना नसते कामं करत राहायची ती त्याला समजून सांगा लागेल जरा माणुसकीत. मला बा तिथं जाऊ ते काय ठरवाच ते ठरवा यायला कसं वाचवता येते पहा आता तो वाचवतो मग ते त्याची काय शान आहे यावर शांताराम भाऊजी तर आपण त्याच्यावर आता नियोजन करू काय कसं करायचं काही धुईमतीच्या दिवशी येते कधी मंगळवारी ये म्हणा तू गावात येऊन तरी दाखव बरं म्हण तू या तिथं या शिवलाले बोलवणार ना काय बोलता म्हणलं तुम्ही रामपूरले होळी खेळाले आणि आपले कॉलनीवाले का अरे आपला काय टिकावं लागणार आहे तिथं मग हे बा ते लोक तुम्हाला नाही माहिती मग काय काचकुरे आणा जोगते आहेत ते आम्हाला माहिती आहे ना मामा जुवा मला माहिती आहे का आपल्याला बयाच गंमत बोलावून तिथं काचकुरे अंगावर टाकून मग त्याच्या नादी येऊ नका राजा तुम्ही ऐकतही ना पुढचं अरे त्याने राजा आपल्या कॉलनीवाल्याले चॅलेंज दिलं ना तुम्ही फक्त शिवलाले 2 बोटं रंग लावून दाखवा म्हणे मग मानीन म्हणे तुमच्या कॉलनीवाले लोक मर्द आहे म्हणून नाही तर म्हणे काहीच मजा नाही म्हणे अर्थ नाही म्हणे काहीच अर्थ नाही म्हणे तुम्ही फक्त रामपुरात पाय ठेवून दाखवा म्हणे मी राजा पाय ठेवायचं सोडा तुम्ही आम्ही जर नांदी लागलो ना तर म्हणलं आमच्या कॉलनीवाले काही लोक काही असे साधी सोपी नाही बळभाऊसारखे ते टॅलेंट माणसं आमच्याजवळ आहे सगळे चिमणराव सारखे आहे अजून मानमोळे साहेब गुरुजी येऊन राहिले ते घनश्याम येऊन राहिला सगळेजण यायला तयार आहे ना मग अरे आपण हार्वेस्टर घेऊन राहिला संग मग काय हॉटेलचं हार्वेस्टरवर बसून जायचं रंगरंगोटी करून चाललंय आज काय तुम्ही राजा कायच्या काचकुऱ्याने काय फेकणार आपल्यावर बाबा मग जरा याला खर्च नाही ते मला काय मग बाबा म्हणजे हार्वेस्टर आहे का काय हार्वेस्टर सांगितलं मी आता आपल्याला माहित नाही ते लोक कसे आहेत आपलं टिकावं लागतं का त्याच्या पुढे मग हार्वेस्टर नाही तर आपली क्रेन मशीन हो काय जे असेल ती घेऊन जाऊ आपण म्हणून म्हणलं चला आता मी कसं सगळ्याला आवाज देतो मानमोडीच्या घरी जाऊ तेच राहिले सांगायचे बाकीच्या सांगितलं मी या म्हटलं मानमोडीच्या घरी तुम्हाला टच करा चला मग तिकडेच असं म्हणता का चला मग आलोच आम्ही पुढे व्हा तुम्ही आलो आम्ही याची इथंच नाही मानमोडीच्या हो येतो या मग अजून 1 दोघाला मी आवाज देऊन देतो सगळेजण त्याला भेटून घेऊ आणि केपचं मग क्लिअर करून टाकू मानमोड साहेब या बाहेर बाहेर झोपले का मानमोडे साहेब अरे होली आहे होली या म्हणलं बाहेर मानमोडे साहेब या म्हणलं या आले वर्ग नाही आहे की नाही पुन्हा हे धुलीवंदन आलं कोणती कर आली की चालले आपले काय कसं काय म्हणलं बाबा एवढी मोठी जत्रा वर्गणी चालू वाटते नाही कॉलनीतली आपलं धुलीवंदनसाठी तेच वाटते ना तेच हा विषय नाही ना बाबा दुसरा विषय आहे ना सांगा खातोडे साहेब काय विषय सांगा क्लिअर सांगा बा वर्गणीच्या धाकानं येऊन नव्हतं राहिलं वाटते काय माणसा तुम्ही वर्गणीचा विषय आहे का खाजोडे साहेब कायसाठी इथं सगळा टोटल खर्च आपल्या इकडे लागला त्याचा काय विषय आहे का म्हणलं मी काय म्हणलं यावर्षी होळी कशी करायची बा याचं नियोजन करायचं होतं आपल्याला आता नियोजन काय असते आपलं दरवर्षी आता समजा होळीच्या दिवशी आपापल्या घरी सण करतो आणि धुलीवंदनच्या दिवशी एकमेकाच्या अंगावर रंग फेकतो दुसरं काय करतो आपण याच्यापेक्षा संध्याकाळच्या आपल्या पार्ट्या राहते याच्यापेक्षा काय मग तेच तर म्हणलं यावर्षी थोडासा चेंजेस आहे त्याच्यात असं आहे ना आपल्याला यावेळेस बिलकुल मुकाबला आहे म्हणलं आपला मुकाबला रामपूरवाले संग रामपूरवाल्यानं आपल्याला फोन आला घनश्याम भाऊले मले या म्हणे होळी खेळाले म्हटलं बा काय करायचे आम्ही काय लिहू अरे या ना म्हणे माहोल करू म्हणे तुम्ही तिकून आम्ही इकून या म्हणे पिचकाऱ्या घेऊन काय असेल तुमचं ते खेळू म्हणे आपण होळी मला चला मग माहोल करू का चालता काय सांगा म्हणलं आम्ही तर चाललो सगळे नाही झालं नाही पुरत बाबा तिथं रामपूरले बा ते लोक सुधे नाहीत काचकुऱ्या टाकते ते काचकुऱ्या सगळ्याला बा खाजवत पाठवून आपल्या घराकडे काय तोंड करून घरी येणार आपल्याला आपण येत नाही बाबा तिथं रामपूर म्हणलं की बा अंगाला काटे येते मी बा माझ्या जवायची तर गेलो तुम्ही पहिले मा बहिणीचं लग्न झालं अरे काय होळी होय का तिथं अरे उचलून आल्याने टाके ना आपण तईपासून तर होळीच्या धाकांची जातो नाही बा तुम्हाला जा तुम्ही जा आपण तर जात नाही ते जिरून घेणार आहे का
अरे बाबा बळ भाऊन तेच विषय काढला ना म्हणे काचकुऱ्याचा कांड करतेत म्हणते हो 100% काचकुऱ्या टाकणार आहे आपल्या अंगावर म्हणून मी म्हणलं तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका आपला दोस्त नाही का ते काय नाव त्याचं हटेले त्याचा हार्वेस्टर आहे त्याच्या हार्वेस्टरवर वरे बसून जायचं आपल्याला आणि तिथून बिलकुल पिचकाऱ्या सोडायच्या याच्या अंगावर एकाच्या शितोळा येत नाही आपल्या अंगावर काय करणार आहे पुऱ्या गावातून बिलकुल शिवल्या गिवल्या भंग पैणार आहे मग आपल्याला हार्वेस्टर घेऊन जायचं आहे ना आपल्या अंगावर कसं काय फेकणार आहे ते बाबा मग तर चांगलाच मावला आहे मग राजा बापा मग येतो राजा मग काही हरकत नाही म्हणजे कारण की कसं आहे खाली का उतरलं ते सोडतच नाहीत मग आपल्याला म्हणून म्हणलं वरच्या वरच आपल्याला काय करावं लागेल बिलकुल गावातून चक्कर मारून त्याला रंगून पळत घराकडे या लागल तेच म्हणलं नाही तर देसान चाट तुम्ही काहीच काळजी करायचं काम नाही कारण की आपण जर समजा गेलो नाही तर त्याला काय वाटतं कॉलनीवाले फक्त गोष्टीच करते बा यावर आमच्या रामपूरला खेळायला होळी म्हणजे आपलं थोडंसं म्हणजे कमी पण होईल का त्याच्यात म्हणून म्हणलं जातं तर एका जुटीन जातं सगळ्यांना आपल्याला काय हेच काय तर आपला दाखवूनच देऊ द्यायले ते काय समजून राहिले ते म्हणे की बा तुमच्याच्याने येणंच होत नाही म्हणजे येतच ना म्हणून तुम्ही इतक्यापर्यंत का म्हणजे धमकीत दिली मग त्याने आपल्याला समजा कॉलनीवाले या बा तुम्ही खेळायला छान आहे का नाही इतके कमजोर समजून राहिले का म्हणलं मग चॅलेंज दिलं त्यानं चॅलेंज दिलं म्हणजे शिवलाला फक्त रंग लावून दाखवा म्हणे मला आम्ही शिवलाला नाही त्याच्या बापाला लावतो पुऱ्या गावाला रंगून जातो म्हणलं आम्ही मग मी चॅलेंज स्वीकारलं मग मला चला बा बळबळ टच केलं यायला सांगितलं असं जाय बा म्हणून म्हणलं तुम्हाला सांगून द्या की क्लिअर करून टाका झालं मग तुमचं येताना तुम्ही आता नक्की तुमचं अरे जातच ना हार्वेस्टर म्हणलं आता कोण नाही मी बस वरच बसून राहतो फेकायला का कुठून फेकता पाणी तर वरूनच मारधोड करायचे एकदम असे रंगाचे फुगे गिगे भरून बिलकुल त्याच्या अंगावर तेच म्हणलं की बा हॉटेल भेटून घेऊ हार्वेस्टरचं कन्फर्म केलं की झालं मग हो या चेंज करून या तुम्ही ठीक आहे आलोच मी चेंज करून 2 मिनिटात आता मानमुळे साहेबाचं नक्की झालं मी येतो आता भेटून द्यायले हार्वेस्टरच्या बाबतीत आणि तुम्ही आता मंगळवारी तयार राहा बिलकुल 6 वाजता इथून आपल्याला निघायचं आहे आपली गाडी संग येतो तशी मी म्हणजे टेन्शनचं काम नाही गाडीतनं कसं काय येणार आहे आपल्याला तर मग आता गाडी आणि एक हार्वेस्टर असं घेऊन आपल्याला निघायचं आहे आपण ते कलर गिलर नाही लागेल आपल्याजवळ ते घ्या लागेल नाही ग त्याचं सामान हे ते मग कलर काय आहे बा जेवढा लागेल तेवढा घ्या तुम्ही मला फक्त सांगा इतक्याचा झाला मी फोन पे मारून देईन रामपूरवाल्याला यावेळेस होळीचे म्हणजे जलवात दाखवायचा ना त्याच्याजवळ कोणता रंग आहे काय टमरेटानं पाणी फेकणार लोक ते टेन्शन घेऊ नका जितका लागेल तितका रंग घ्या वरून बिलकुल त्याच्या घरावर आक्रमणच चला आता कसं गुरुजी फक्त एक काम करा तुम्ही अजिबात रामपूरवाल्याला सांगू नका बरं तुम्ही येऊन राहिले म्हणून त्याच्यात नाही नाही तर मग कसं अजून कोणतं वाजत एक तर तुमच्या जवळ आहे त्या गावात यायचे सोयरे आहेत म्हणलं तुमच्या सोयऱ्याला अजिबात सांगू नका नाही तर मग कसं सगळं आपलं बिंग फुटून जाईल नाही आम्ही काय सांगतो आम्ही काय सांगणार आम्ही उलट आमच्या तिकडल्या वार्ता काढतो काय तर मग आमच्या जवळ विचारून काय हो कसं काय करू राहिलं असं तसं तुम्ही नको टेन्शन घेऊ तुम्ही तयारी लागा फक्त मंगळवारी 6 आम्ही हजर चला ओके तो हटेल साहब कॉलनी वाले सब तैयार है आने को अपनी गाड़ी और तुम्हारा हार्वेस्टर ऐसा अपने को जमावड़ा लेके जाना है अपने को समझे मंगलवार को वो तो सब बराबर है खादुड़ा साहब तुमने बताया हार्वेस्टर में जाके होली खेलने का है वापस आने का है और शिवलाल टोई गुटो को रंग लगाने का है पर बाकी प्रॉब्लम ये आ रहा ना वहाँ पे हाँ वो जो आलू भाऊ है कि नहीं आलू भाऊ मेरे को उसका बहुत डर लगता वो क्या करता सिलेंडर लेके आता वो यदि उसने सिलेंडर का भड़का कर दिया तो अपने को भागने को रास्ता नहीं मिलेगा मेरा हार्वेस्टर जल जाएगा इसलिए जरा मैं विचार कर रहा था अभी क्या करना क्या नहीं हो हे बरोबर आहे म्हणा पण बाकीची काही अडचण मग समजा कोणाची दुसरी अडचण आहे काही नहीं बाकी तो तुमको तो बताया मैंने अपना कैसा अब इसके सामने बोलते नहीं था मानमोड़े साहब के तुमको कैसा है तुमको तो बताया मैंने क्या करने का है तो मैं डरता नहीं किससे लेकिन सिर्फ आलू भाऊ का तुम काम बनाओ उसको वहाँ पे रहने को नहीं होना नहीं तो वो कैसा अपना काम नहीं जमेगा वहाँ पे अच्छा यानी आलू भाऊ मुश्किल में डाल सकता है अपने को नहीं क्या बाकी तो कुछ प्रॉब्लम नहीं अच्छा तो एक काम करो ना अभी कैसा ज़्यादा टाइम भी नहीं हुआ धाबा चालू है लक्ष्मण का वो आलू भाऊ को कैसा करेंगे वहाँ पे ऑर्डर देंगे अपन झूठी ऑर्डर 500 रुपये एडवांस दे देंगे 2000 रुपये 1000 रुपये और बोलना कि हमारे कॉलोनी वाले खाना खाने आ रहे हैं 9 बजे तो खाना बना के रखो अच्छा तो ऑर्डर दे के आएंगे यानी आलू भाऊ फिर इधर रुक जाएगा बाद में कुछ टेंशन का काम नहीं ऐसा करेंगे फिर ये बात होगा बराबर उसको यहाँ पे धाबे पर लटकाओ बाकी उधर तो फिर मैं अकेला ही संभालता हूँ उनको भी बस हे बघा चला आणि एक काम अजून करायचं तिथं आपण काय करायचं गोष्टी करायच्या की बा आपल्या कॉलनीतले काही कोणी येऊन नाही राहिले आपला प्रोग्राम फिसकला इथंच जेवण करू आपण 9 वाजता काय आता आपले लोक आलेच तयार नाही रामपूरला काय भरले बा म्हणजे मग रामपूरवाले गपलतीत राहील आणि इच्छी वार्ता आलो भाऊ तिकडे गावात पोहोचून देईल बस 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 गपलतीत ठेवा द्यायला त्याला अशा आपण तिथं गोष्टी करायच्या की त्याला म्हणजे वार्ता रामपुरात पोहोचली पाहिजे बरोबर ते आलो भाऊच्या देखता गोष्टी करायच्या बस बस झालं कामच झालं मग ते का गपलतीत असले की झालं कामच झालं मग हमलाच आहे आपला चला मग आता चला तिथं जाऊ धाब्यावर पायदा आलो भाऊ येऊन राहिले म्हणलं ऑर्डर घ्यासाठी पायदा करा गोष्टी करा नहीं मेरे को तो नहीं लगता बा ये बड़ा युद्ध होगा तुम्हारा होली का युद्ध जैसा होने वाला है ये रामपुर में तुम्हारा लेकिन इसमें हार तुम्हारी है क्योंकि फैसला एक तरफ ही लगने वाला है रामपुर वाले जीतेंगे और तुम मुंह काला करके घर को भाग जाएंगे ना उसी बात का डर है ना इसलिए तो हमारे कॉलोनी वाले आने को डर रहे नहीं बोले बा हम नहीं आते लेकिन मैंने क्या बोला अपन हार्वेस्टर लेके जाएंगे बा अपने हटेले साहब का तो तुम बोल रहे कि मैं भी नहीं आ रहा करके तुम चलते होंगे तो हमारे कॉलोनी वाले आते फिर तुम चल रहे क्या
नहीं बाबा, क्या क्या जलाते क्या मेरा हार्वेस्टर? मैं तो आता ही नहीं। तुमने मेरे को पार्टी को बुलाया, लेकिन ये मैं नहीं आने वाला बा। रामपुर के नाम से मैं तो कान को खड़े लगाता बा। युद्ध म्हणते लगायचं बा, आम्ही तिकडे इराणचं चालू आहे बा, इस्रायल इराण अमेरिका. यायचं काय आहे बरं? पाहा लागणार ऐकायला काहीतरी गोष्टी रामपूरच्या चालू आहे बा. मग आता तुमचं कॅन्सलच आहे का मग? कॅन्सल येत ना मग. राहू दे मग, जायचं नाही का मग रामपूरला? नाही तर रामपूरवर आहे पा असा हमला केला असताना आपण कलरचा, बस मावलंच बिलकुल. होळी म्हणजे होळीच खेळलो असतो. आता रामपूरचा चॅलेंज आता मग कसं कॅन्सल करायला लागेल, नाही जायला लागेल मग. ए बा, काय चॅलेंज काय दिलं म्हणलं रामपूरवाल्यानं तुम्हाला? समजा म्हणजे काय चॅलेंज काय द्यायचं? चॅलेंज म्हणजे कायचं हो, चिल्लर चॅलेंज होतं ते. शिवलाल टोयकोटे रंग लावून दाखवा म्हणे रामपुरात येऊन. रामपुरात जर तुम्हाला येऊ देईन तर नावाचे रामपूरवाले नाही म्हणे आम्ही. आता सांगा म्हणलं, आता तुम्ही जर असते कॉलनीवाले लोकांचा सपोर्ट असता, गेलो असतो त्या शिवलाच्या घरात जाऊन त्या रंग लावला असता. पण आता तुम्ही म्हणता नाही म्हणता मी. नाही बा, आपण काही येत नाही म्हणला. ते काही आपल्याला सांगू नका. तुम्ही तुमचं पाच बसा. राहू द्या ना मग, राहू द्या. आता मनमोडे साहेब म्हणते काही जाण्यात मजा नाही म्हणते. आपली हार आहे म्हणते, एकतर्फीच फैसला आहे. तुम्ही तेच म्हणून राहिले नाही का? काय ऑर्डर कोणी घेते का नाही म्हणा? अरे कोण आहे ऑर्डर आले? कोणी आहे का नाही घेणार आहे? कोण आहे का नाही इकडे? काय कशी माणसं हो? 15-20 मिनिटं झाले त्याची ऑर्डर घ्यायला कोण नाही. काय मी काय म्हणून राहिलो, आपलं 3 प्लेट हे बोलावून घेतो मग नाही का? बरं, 3 प्लेट आपलं काजू करी आणि बाकीचं तंदूर रोटी. चावल घेऊन नंतर घेऊ आम्ही, राईस समजा. घेऊन या लवकर. पापड पहिले घेऊन या. बरं बरं बरं, ठीक आहे ना, ठीक आहे. देतो पाठवून मी पापड, काही वादा नाही. मी काय म्हणतो, 1 मिनिट थांबा म्हणत यायले. नाही आपलं मंगळवारी आता आपल्याला समजा शिमगा आहे. तर मग काय पार्टी गिर्टी आता मागच्या वर्षी बोलावलं तुम्ही, यंदा काही बोलावतं का नाही म्हणलं? काही कॉलनीवाले आम्हाला? हो ना, मी तेच विचार करू राहिला आता. आता तिकडचं तर आपलं कॅन्सल झालं ते, जे आपण ठरवलं होतं ते. मला वाटते नाही आलं भाऊ. मी काय म्हणतो, आपल्याला 25-30 लोकांची ऑर्डर द्यायची आहे तुम्हाला. फर्स्ट क्लास जेवण बनवायचं नॉनव्हेजचं आपल्या शिमग्याच्या दिवशी. चालते का? असं असं हो का? बरं बरं, चालते ना. देऊन द्या ना ऑर्डर. काही ॲडव्हान्स देऊन द्या, 2-3 हजार रुपये काउंटरवर. करून टाका ऑर्डर बुक. किती पाहिजे, काय किती लोक येणार आहे? आता असं पकडून घ्या ना, 25 लोक. फक्त कॅन्सल नका होती कारण की आम्हाला त्या दिवशी 10 वाजता जेवण तयार लागलं. समजलं का? 25 लोक आम्ही इथंच जेवायला येऊ डायरेक्ट. टेन्शन नाही. होईन ना, होईन ना, नक्की सांगा आत्ताच. होऊन जाईल 10 वाजताच ना. हो, काही हरकत नाही. लय लवकर जेवून राहील त्याबरोबर मग. हो, चालते चालते, काही हरकत नाही. आम्ही काय इथं 8 वाजता हजर असतो. त्या दिवशी तर लय धूम असते. हो, काही हरकत नाही ना, येऊन जा ना तुम्ही. नाही तर मग कॅन्सल नाही झालं पाहिजे. धाबा बंद आहे बन असं आहे तसं आहे. पैसे डबल वसूल करीन मी. 3,000 ॲडव्हान्स देतो मी. 6 वापस घेऊन सांगू राहिला आत्ता. हो ना, हो. तुम्ही टेन्शन नका घेऊ. हो, तुम्ही पैसेच जमा करा. मी हो ना, मी जबाबदार आहे त्याले. चला घेऊन या तुम्ही तुमची ऑर्डर. ठीक आहे. मला जमलं म्हणलं. त्याला पत्त कटलं याचं आता. हे रामपुरात राहणार नाही त्या दिवशी, हे राहीन धाब्यावर आता. चला आता मस्त जेवण करू, घराकडे चालले जाऊ. आता तरी वाटते का बा? मग तू काय आता फोनवर बोलला त्या संग, त्यांना धमकी दिली. मग आपण काय होले हो नाही करायचं. तू म्हणतं की येईन काय होते ते पाहून घेऊ. ऐकलं ना मी, तू आता मावारातच होता ना तू. मग म्हणून म्हणतो जरासं मुकाटन राहत जा. फालतू त्याच्या संग तू आता धमकी देऊन आता पुरं गावाला आयरी आणलं का नाही? आता सगळ्या गावावर संकट आहे ना एक प्रकारचं. हो ना, हो. पण आता पुढचा धमक्या देऊन राहिला, मुकाटन बसणार आहे का माणूस? गावावर प्रश्न आला ना, गाववाल्याला म्हणे असं समजतो म्हणे मी ते. मग असं म्हणे ना, म्हणून मी मग बोललो त्या संग. तुम्हाला बा संरक्षण द्यायचं असून द्या म्हणे, नाही नका देऊ बा. मी काय आता माया पाहिजे काय करायचं ते. नाही ना रे बा, संरक्षण तर देऊच आपण. आता कसं आहे, फक्त त्याच्यावर आता काहीतरी आपल्याला तोडगा काढा लागन. आता असे कामं नको करू. यावेळेस आम्ही तुला वाचवतो. बरं काय करा शांतना भाऊ, आता याच्यात आता हे झालं गेलं, पार पडलं. आता पुढचं पा काय करायचं होतं. तेच बरोबर आहे. कंदील आबाजी तेच म्हणे मला, आता पुढचं पाहा काहीतरी. हो, तर आता मला काय वाटते, उद्या असं आपल्याला काय नियोजन करावं. म्हणजे शिवलाले रंग लावणार आहे, मारणार आहे. तर याच्या दृष्टीनं शिवला सापडला नाही पाहिजे बा. तर मग याले कसं लपवता का काय, कसं करा म्हणलं. मग काय कमाल तुम्ही, गावात येऊन लपून ठेवता का आपले माणसं? अरे ते कसा काय येते का काय काय स्वाऱ्या होय का लगायच्या पहिल्यासारख्या येत जात तशा? हे बरं म्हणाले का? हराम खरं कोणते होते ते? अळवाजी द्यायले, अंदर गावात नाही द्यायचे. शिवलाले हे बा एकदम कडक सुरक्षा द्यायची. कुठं? पाण्याच्या टाकीवर. मी ते शोले आंदोलन केलं नव्हतं का अतिक्रमणचं? त्यावेळेची आपली टाकी आहे पाण्याची, गावाच्या बाहेर ते जंगलाकडे रस्ता जाते ते. त्याच्यावर बिलकुल वर उभं राहायचं म्हणते ना. तिथून पाहू आपण काय आहे. मग तिथं आपले 5-7 माणसं संरक्षणाला झाबरू हे ते, आणि बाकीचे पोट्टे पुढे रस्त्यावर आडवे. बस तसंच करावं लागेल. शिवलालला आपण टाकीवर सुरक्षित नेऊन ठेवू. त्याच्यानंतर राहिला प्रश्न, त्याला गावात येऊ द्यायचा. तर त्याला आपण रोखायचं. आपल्या 2 टीमा तयार करायच्या आणि रंग आपले फुलं इतके आणून ठेवायचे, इतका रंग तयार करायचा की त्याला बिलकुल इथून म्हणजे सुटकाच नाही. त्यालाच रंगून पाठवायचं आपल्याला. झालं तर 2-2 हाणूनही दिल्यात चालते, झालं तर गद्यावर त्याला हिंडवलंच चालते. त्यांना चालते गद्यावर हिंडू का, काही टेन्शन नाही. त्याला काय वाटून राहिला. हो, गाववाल्याला चॅलेंज देऊन राहिले का ते चालते. आपले शिंगणे मोऱ्या तयारच करून ठेवतो मी. हो, त्या दोघाले बिलकुल गावातून फिरून टाकायचा. हो, असे कसे काय गावातून मारतील कायची. बस झालं. मग आता तसे तर जर नाही आले तर फारच चांगले द्या. पहिला टप्पा मग आपले जे तरुण पोट्टे मारती, झाबरू गिबरू सगळे पोट्टे तुम्ही एकत्र या आणि बिलकुल रस्त्याच्या शिवडवरच थांबा तुम्ही. तिथूनच कलून लावा द्यायला. हो म्हणा बाबू, जान प्यारी आहे तर निकल जाऊ बोलणार असे.
हो ना, कडक सामना होईन आमचा बी. हो, आम्ही त्याला अंदरच धसू देत नाही. हा हो, आम्ही सगळे पोट्टे लाऱ्या चेते आहे ते सबन तिथं जातो. हो, तिथं आम्ही लपून राहतो पहिले आणि ते आले की आडवे येत त्याच्या. हो, काय करते पाहतो ते. लय सांगून राहिला गोष्टी मारते नाही का. हो ना, तर काय हो त्यानं एक आवाज केला की मारते दिसत नाही. हो ना, हो ना, तेच आहे म्हणा मारते. तू पाहिजे तेवढं आणि बाकी मग आमची एक मोठ्या माणसाची एक टोळी पुलापाशी उभी करतो. हा हो, म्हणजे तिथून जर सटकले बा कदाचित तर मग संतोषचे ढोरं आडवे घरा करायचे. आम्ही समजा हाऊस मग तसं करून त्याला परतून लावायचो. तसंही चालते आपले ढोरं आडवे करून टाकू. पण जर तरी आले समजा हो, तर मग असा रंग तयार करून ठेवू ना. हो, आता उद्या काय करू गाड्या बैलानं बिलकुल पैशाचे फुलं जमा करू. हो, सगळ्या पोट्ट्याला सांगून द्या धूमधडाक्यात आपली ही आहे म्हणा होळी. लाईनी पोट्टे मोठे पोट्टे सगळ्याला बिलकुल आपणही बी गाडी बैल घेऊन जाऊ जंगलात तिथं आणि पुरे फुलं घेऊन येऊ. रंग तयार करून परवा दिवशी जर आले हे बेतुफान होळी होईल मग का होऊ द्या होली का युद्ध. बस आर्या पार आता हो युद्ध त्याला हटिलेलं आता लय त्याचं आता लोक लय झाले आता. हो, यावेळेस त्याला आता डबल त्या नावच नाही काढा रामपूरचा. चला मुळा विषय आता पाहू द्या आता तयारीला लागू आपण. अरे बाबा देवलाल कुठं होय रे गाड्यावर बैलावर हे त्या आपण का वावरातून आलो रातच्या रात जागलेली गेलो. हा हे दिवसा काय झालं यायचं. अरे काय जत्रा आहे का रे बा कुठं जत्रेला चालले का. अरे का लक्ष्मणराव कसं काय आहे. अरे बाबा यायला माहिती नाही वाटते झाला हे रातच्या नाला आता धाब्याहून सकाळी रात्री वावरात गेला वाटते आता वावरातून आला. अरे तुला काहीच माहित नाही का काय आले का देवलाला तुम्ही निरा वावरानच राहता का बे. अरे बाबा म्हणलं ते आता आपल्याला फुलं आण लागते पैशाचे. हो, गाड्या भरू भरू लय टाक्याच्या टाक्या रंग तयार करायला लागणार आहे. हो आपण कायले म्हणलं इतकं इतकी लय जंक्शन घोडी आहे काय वर्षी. यायला काय माहित राहील रे कसं रे बाबा युद्ध आहे ना आपल्या गावातनी मंगळवारी युद्ध युद्ध. हॉटेले वर्सेस आपलं रामपूर. मग तुम्हाला माहित आहे का खादोडे आणि हॉटेले दोघं जण येऊन राहिले ना हमला करायले. सांगा आता किती काय आता कुठं ना करा रे का हो रात्री येतही नाही बरोबर रातचीच गोष्ट आहे ना आता म्या ऐकला रे त्याच्या गोष्टी. अरे लक्ष्मण हो कधीला म्हणजे काय हे बा तुम्ही टेन्शन घेऊ नका. हो ते खादोडे हॉटेल आहे हो ते येतही नाही म्हणलं मला माहीत आहे ते. नाही अरे काय राजा कालच धमकीचा फोन आला ना. मग काय तर येऊन राहिलं म्हणजे काय शान असेल तर दाखवा म्हणजे रामपूरवाल्याची. रामपुरात येऊन शिवलाला रंग लावून जाणार आहे. मग तुला काय माहिती आहे चॅलेंज दिलं त्यानं. हो रात्री धाब्यावर आलते ते जेवाले ते विषय ऐकला पाहिजे त्याचा. हो हॉटेलच्या जोरावर खादोड येऊ राहिला होता पण हॉटेलला हातावर गेले. हॉटेल म्हणे बा आपण येत नाही म्हणे. आणि कॉलनीवाल्या लोकांना तर बिलकुल आधीच तिसरा पाय काढला. मग आपला खादोड्यानं माघार घेतली ना. मग रात्रीच तर त्याच्या गोष्टी झाल्या धाब्यावर जेवलेत ते. मग हे बा येत नाही ते तुमचं फालतू चक्कर वाया जाईल हे मी एवढी मेहनत करून राहिला फुला इतके आणा हे आणा ते आणा. नाही बरोबर आहे रे बरोबर आहे बरोबर आहे. असं 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 म्हणजे धाब्यावर आलतेत का ते कोण कोण होते ते. रात्री आपले खादोडे मानमोडे त्यानंतर आपला हे हॉटेल तिघं जण होते बा. हो धाब्यावर आता त्याने ऑर्डर दिली आपल्याला त्या दिवसची 25 लोकांची कॉलनीतल्या. मग काय तर नॉनव्हेजची. झालं लक्ष्मण आलं का लक्षात आलं. गुगली टाकली म्हणलं त्यानं गुगली टाकली 100% पाय हे असं आपल्या गावात हे पेरणार होता ना आपण माघार घेणार होतो. पण आपण गप्पलतीत नाही असलो की ते आपल्याला हमला करणार. अरे तुला समजून नाही राहिलं ना आलो भाऊ. अरे त्यानं गुगली घेतली गुगली. तुम्ही ऐकलं पाहिजे बा इकडे बरोबर सांगितलं पाहिजे. हे बा माघार घ्यायची नाही आपल्याला चला फुलं आणाले. लवकर चहा प्या लवकर वापस या. काय म्हणता राजा हो असं म्हणता रे हो रा लपूर ऐकलं बा त्याच्या गोष्टी. तेच तर गुगली होय मग आम्ही तशीच गुगली घेतली त्या गुलाबरावची द्यायची. मग त्याला वाटलं आपण तसंच करून पहा म्हणून तो देखता ते बरोबर बोलले ते की तो आम्हाला सांगितलं पाहिजे आणि आम्ही मग माघार घेतली पाहिजे. आपण गप्पलतीत असलं की बस त्याला मोकळं येणार आहे ते 100% येणार आहे शिवलाला रंग लावासाठी. म्हणून तयारी करायची आपल्याला तू चाललाय लवकर. असं आहे का ते बरं बरं आत्ता सिलेंडर जमा करावं लागेल मुली. ठीक आहे काय हरकत नाही या तुम्ही. पैशाचे मारा फुलं घेऊन या काय या ते मी सिलेंडर जमा करतो. चला ठीक आहे.